नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मला तुम्ही ओळखतच असाल. आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. मित्रांनो, भरपूर लोकांनी मला फोन करून विचारले, मॅडम आम्ही सेक्स कसा करावा, पुढून करावा का मागून करावा. हा फार सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील विषय आहे. मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही नॉर्मल जो आपण नेहमी सेक्स करतो तो जर केला तर तुम्हाला लैंगिक सुख प्राप्त होते. परंतु काही पुरुषांना लिंगामध्ये भरपूर ताठरता असते. त्यांचा स्टॅमिना 15-20 मिनिट राहतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पोझिशन करण्यास आवडतात. परंतु मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं आपण बायकोला मागून सेक्स करावा, त्यावेळेस तुमच्या बायकोची परवानगी असणं फार महत्त्वाचं आहे. काही बायकांना सेक्स हा पुढूनच आवडतो, मागून आवडत नाही. त्याचं कारण त्यांच्या डिलिव्हऱ्या झालेल्या असतात, काहींचं शिजर झालेलं असतं, त्यांचं जो व्हाजायनल पार्ट असतो तो सेन्सिटिव्ह झालेला असतो. त्यामुळे त्या शक्यतो मागून सेक्स करण्यास तयार होत नाही. ज्यावेळेस तुम्ही तिला जास्त स्टिम्युलेट कराल त्यावेळेस ती स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असेल, त्यावेळेस तिच्या परवानगीने तुम्ही मागील सेक्स करू शकता. कारण कसं, ज्या वेळेस सेक्सची उच्च पातळी असते त्यावेळेस हार्मोन सिक्रेशन जास्त होतं. हार्मोन सिक्रेशन झाल्यामुळे ती तुम्हाला परवानगी देऊ शकते. परंतु मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही नैसर्गिक सेक्स करता तसा आनंद मागील सेक्समध्ये मिळत नाही. कारण काय, सायंटिफिक दृष्ट्या आपल्याकडे भरपूर हजारो पेशंट आले, कोणालाही त्यामध्ये आनंद भेटलेला नाही. त्यामुळे मागून सेक्स करण्यापेक्षा पुढून सेक्स करा. आणि मागील व्हिडिओमध्ये सेक्सच्या पोझिशन मी सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्या जर पोझिशन वापरल्या तर तुम्हाला मागून सेक्स करण्याची आवश्यकता नाही. कदाचित काही पुरुषांनी जर मागून सेक्स केला तर पेनिसमध्ये ज्या नर्व असतात, आर्टरी असतात, व्हेन असतात, त्या पंक्चर होऊ शकतात. म्हणजे त्यांना आघात होऊ शकतो. कायमची तुमची लिंगाची ताठरता जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो मागून सेक्स करण्याचा प्रयत्न करू नये. एक माझ्या अभ्यासानुसार सायंटिफिक दृष्ट्या ज्या बायकांचे शिजरिंग झालेले आहे त्यांना पुढून सेक्स केला तरी चालतो. परंतु जसे जसे वय होते तसे स्त्रियांची योनी कोरडी पडत जाते. ज्या स्त्रियांची योनी कोरडी होते त्या स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही जर मागून सेक्स केला तर फार आनंद होतो. त्यामुळे स्त्रीची जर परवानगी असेल आणि तुमच्या लिंगाला ताठरता भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही एक पुढील व्हिडिओ मी असा एक जबरदस्त बनवणार आहे. तो जर तुम्ही ऐकला पाहिला तर तुम्ही बायकोशी रोज 20 मिनिटं तरी संभोग करू शकाल. मित्रांनो, निश्चितच माझे व्हिडिओ तुम्ही मागील जे व्हिडिओ बनवले आहेत ते पहा आणि जो मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे तोही पहा. तुम्ही मला ओळखतच असाल. मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. तुम्हाला लैंगिक समस्या कोणत्याही असो, लिंगाला ताठरता येत नाही, भरपूर सेक्स करण्याची इच्छा होते परंतु लिंग ढिलं पडतं, त्यातून लवकर पाणी गळतं, ह्यावर आपल्याकडे छानसे आयुर्वेदिक औषध आहेत, चांगल्या प्रकारच्या थेरपी आहेत. तुम्ही जर माझ्याकडे आला 100% तुमच्या ज्या लैंगिक समस्या आहेत त्या पूर्णपणे बऱ्या होतील. आणि ह्या लैंगिक समस्येमध्ये वयाची कोणतीही अट नाही. 18 वर्षापासून 95 वर्षापर्यंत पुरुषांना उपचार केला जातो. कारण प्रत्येक पुरुषामध्ये वीर्य तयार होतं, स्पर्म तयार होतात. जोपर्यंत शरीरामध्ये वीर्य तयार होतं, स्पर्म तयार होतं, तोपर्यंत पुरुष सेक्स करू शकतो. सेक्स करण्यासाठी कोणते हार्मोन आवश्यक आहेत तो मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये
तुम्हाला पुन्हा सेक्स करण्यासाठी कोणते हॉर्मोन असतात आणि ते हॉर्मोन चांगले होण्यासाठी काय खावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.